find the condition that the line 3x minus 2y is equal to 0 coincides with one of the line represented by ax square plus 2hxy plus by square is equal to 0. आता ही महत्वाची कंडिशन आहे पाहिजे याच्यामध्ये. जेव्हा तुम्हाला अशी कंडिशन विचारली जाते की कंडिशन काढा एक लाईन वर कोइन्साइड होणारी पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या लाईन्सवर कोइन्साइड होणाऱ्या लाईन्सची कंडिशन काढा, अशा टाईपचं इक्वेशन आहे. म्हणजे काय आहे इथं हा म्हणतोय बा फाइंड द कंडिशन दॅट, कंडिशन काढा कोणाची, लाईन 2x minus 2y is equal to 0 coincides with, म्हणजे हे जे लाईन आहे ही जी लाईन जाते ही लाईन या इक्वेशनच्या म्हणजे या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या दोन, हे जे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे ना, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणजे काय, दोन लाईनचं मिळून बनलेलं इक्वेशन आहे. त्या इक्वेशनच्या एका लाईन वरती ही लाईन कोइन्साइड झाली पाहिजे. ओके, म्हणजे या इक्वेशनच्या दोन लाईन्स असतील अशा, त्याच्यावरती ही जी लाईन आहे ही जी इक्वेशन आहे याची एक लाईन अशी कोइन्साइड झाली पाहिजे. समजलं का? समजलं का? नाही समजलं? हा, ह्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या दोन लाईन्स असतील अशा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन ना ते दोन लाईन्स असतील, त्याच्यावरती हे इक्वेशन असलेली लाईन कोइन्साइड झाली पाहिजे अशी कंडिशन काढा. म्हणजे एक कोणती तरी लाईन वरती समजा ही लाईन अशी कोइन्साइड होते, ही कोइन्साइड होते अशी, अशा टाइपची कंडिशन काढा. जेव्हा असं म्हटलं तुम्हाला की कंडिशन काढा कोइन्सिडन्सची, त्यावेळेला ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकायच्या. ऑक्झिलरी इक्वेशन तुम्हाला कंडिशन देऊन टाकत. लक्षात ठेवा ही गोष्ट. काय सांगतोय मी, जेव्हा तुम्हाला असं सांगितलं जाईल की कंडिशन काढा एक लाईन दुसरी कोइन्साइड होण्याची, सो दॅट टाइम तुम्ही कोणतं इक्वेशन यूज करणार, ऑक्झिलरी इक्वेशन यूज करणार. ओके, ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये तुम्ही स्लोपच्या व्हॅल्यूज गिवन ठेवल्या तर तुम्हाला जे कंडिशन भेटते ती कोइन्सिडन्सची कंडिशन असते. सो या केस मध्ये काय करायचे तुम्हाला, फक्त ऑक्झिलरी इक्वेशन आठवायचे. ऑक्झिलरी इक्वेशनचा फॉर्म्युला हा होता पहा, bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस इज इक्वल टू 0. हे तुमचा ऑक्झिलरी इक्वेशनचा फॉर्म्युला असतो. याच्यामध्ये फक्त तुम्हाला m ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. m ची व्हॅल्यू कशी भेटेल तुम्हाला, कारण त्यांनी सांगितलंय की त्याच्या दोन लाईन्स वरती ओव्हरलॅप होणारी, म्हणजे त्याच्यावर एक्झॅक्ट कोइन्सिडन्स होणारी लाईन आहे ही, बरोबर. म्हणजे ह्या काळ्या लाईनचा स्लोप आणि ह्या रेड लाईनचा स्लोप इक्वल असला पाहिजे की नाही, कारण ते एकमेकावर कोइन्साइड होतात. समजलं का? समजलं का? कोइन्साइड होणं म्हणजे काय, एकमेकावर ओव्हरलॅप होणं. ओव्हरलॅप होणारी कोलिनियर लाईनी, पॅरलल लाईनी यांचे स्लोप इक्वल असतात. पाहिलं होतं की नाही आपण मागे? हॅलो, हो आवाज सर. येतोय का? हा, तर याचा स्लोप काढायचा कोणत्या लाईनीचा, या ब्लॅक वाल्या लाईनचा स्लोप काढायचा. म्हणजे हिचा स्लोप आणि ह्या रेड वाल्या लाईन स्लोप इक्वल असणार. सो त्यामुळे तिचा स्लोप काढायचा, तो ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये टाकून द्यायचा, तुम्हाला कंडिशन भेटते. समजला क्वेश्चन कसा टॅकल करायचा आहे? आणि स्लोप काढणार कसा, तर एक लक्षात घ्या, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 असं स्टँडर्ड इक्वेशन असतं लाईनचं. कधी हे स्टँडर्ड इक्वेशन ऑफ लाईन. जर तुम्हाला या स्टँडर्ड इक्वेशन जसं की आता पाहिजे 3x मायनस 2y आणि प्लस c ला समजा कोणीच नाही म्हणजे 0 आहे, वाटलं का स्टँडर्डनेस, a च्या ठिकाणी b च्या ठिकाणी c च्या ठिकाणी इक्वेशन, याचं लाईनचं इक्वेशन असतं स्टँडर्ड इक्वेशन. जनरल इक्वेशन म्हणतात त्याला, जनरल इक्वेशन ऑफ लाईन ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. याच्यामध्ये तुमचं इक्वेशन असं दिलेलं असतं, a च्या जागी इथं 3 आहे, b च्या जागी इथं -2 आहे, c च्या जागी इथं 0 आहे. c दिला नाही म्हणजे 0 असतं. तुम्हाला जर असं इक्वेशन दिलेलं असेल आणि तुम्हाला स्लोप जर कोणी विचारला, तर स्लोप साठी डायरेक्ट फॉर्म्युला यूज करा. स्लोपचा जो फॉर्म्युला असतो स्लोपचा या लाईन साठी तो असतो -a/b. काय लिहिणार तुम्ही, स्लोप -a/b. तुमचा a म्हणजे कोण होता इथं 3 आणि b कोण होता -2, म्हणजे तुमचा आन्सर काय असलो म्हणजे -3 डिवाइड बाय -2. मायनस मायनस गेट कॅन्सल. सो स्लोपचा फॉर्म्युला भेटणार तुम्हाला 3/2. हे डाऊट याच्यात? नाही सर, कळलं. हा स्लोप आणि तो त्या त्या दोन लाईन्स पैकी एका लाईनचा स्लोप सारखा असेल, मग त्यामुळे दोघांचा स्लोप सारखे आहे, त्यामुळे या स्लोपला मी या डायरेक्ट या ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू शकतो, त्या दोन लाईनच्या ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये, कारण त्यांचे स्लोप सारखेच असतील ना, ते एकमेकावर कोइन्साइड होतात. आलं लक्षात? आलं का लक्षात? हॅलो, समजलं का? हो सर. हा स्लोप घ्यायचा आणि ह्या ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून टाकायचा. मग हा स्लोप म्हणजे काय, m असतो. m ची व्हॅल्यू घ्यायची याच्यावर टाकायची.
ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये तुम्हाला त्याचं कंडिशन भेटून जाते. त्यांनी जर कंडिशन विचारली तर मग हे एमच्या जागी पहा 3/2 लिहिलंय, एमच्या जागी पहा 3/2 लिहिलंय. बस त्याला त्यांनी सिम्प्लिफाय केलं, दुसरं काही केलेलं नाही. ह्या 3 चा स्क्वेअर 9 केला, 2 चा स्क्वेअर 4 केला आणि ह्या मध्ये पहा हे पी इंटू 9 म्हणजे कसं झालं पहा 9b डिवाइडेड बाय 4 प्लस 2 इंटू हा 3 होतो किती समजा पहिले हा 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन जाईल खालचा वरचा. सो पहा इथं हा 2h आणि हा इंटू 3/2 झालेला आहे आणि हा प्लस a इज इक्वल टू 0 असं झालेलं होतं ते. सो याला सिम्प्लिफाय करेल, हा 2 गेट कॅन्सल, तुम्हाला भेटणार 9b अपॉन 4 प्लस 3h प्लस a इज इक्वल टू 0. दिस इज गिवन कंडिशन. फिनिश्ड. समजलं? हो समजलं? तुम्हाला फक्त काय करायचं होतं, ही लाईन कोण तुम्हाला फक्त एवढं डोकं लावायचं होतं याच्यामध्ये. डोकं हे लावायचं होतं फक्त की ही लाईन त्यांच्यापैकी एका लाईनवर कोइन्सिडेंट असेल की नाही, मग कोइन्सिडेंट असलेली लाईनचा स्लोप आणि हिचा स्लोप इक्वल असतो. संपला विषय. त्यांनी कंडिशन विचारली म्हणजे ऑक्झिलरी इक्वेशन काढायचं, ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये स्लोपची व्हॅल्यू टाकायची, तुम्हाला गिवन कंडिशन भेटतात. समजलं? सोपं असतं ते एकदम. आता इकडे पहा, फाइंड द कॉम्बाइंड इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द लाईन रिप्रेझेंटेड बाय 3x² प्लस 2hxy मायनस y² इज इक्वल टू 0. हा म्हणतो कंबाईन इक्वेशन फाइंड करा. पहा हा क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे, त्याला थोडंसं तुम्हाला विचार करावा लागेल. याच्यामध्ये म्हणतो व्हॉट इज द कंबाईन इक्वेशन. कंबाईन इक्वेशन काढायचे म्हणजे दोन इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन करावं लागणार सेपरेट लाईनच्या इक्वेशनचं. तर पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन मधून जाणाऱ्या पेअर ऑफ लाईन्स आहेत, म्हणजे पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन काढायचे आपल्याला, आणि परपेंडिक्युलर टू दी लाईन प्रेझेंटेड बाय धिस, म्हणजे हे एक पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे इक्वेशन आहे, याला परपेंडिक्युलर ते आहे आणि ओरिजिन मधून जातं अशा लाईनचं कंबाईन इक्वेशन काढा. समजलं? आता कंडिशन नीट समजून घ्या. तुम्हाला ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्स कशा दिल्या आहेत, त्या दोन लाईन्स या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या इक्वेशन्सला परपेंडिक्युलर असतील आणि कुठून पास होतील, ओरिजिन मधून. समजलं का? कुठून पास होतील, ओरिजिन मधून. त्यांचं कंबाईन म्हणजे ही कंडिशन कशी असेल पहा, हे एक पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इक्वेशन, हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन एक इक्वेशन आहे, म्हणजे दोन लाईन्स असतील अशा कुठल्या तरी, हे एक्स आणि वाय एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. ओके, हा ओरिजिन असणार त्यांचा. तर याच्यातनं जाणाऱ्या समजा दोन लाईन्स आहेत त्या अशा कोणीतरी, या आपल्याला रिक्वायर्ड लाईन्स आहेत अशा, आणि ह्या दोन लाईन्स या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे काय, हे जे ज्या दोन लाईन्स इक्वेशन आहे, दोन लाईन्स कोणत्या असतील तर समजा, तर आपण त्या अज्युम केला की ह्या दोन लाईन्स समजा, ही एक लाईन असणार आणि ही एक लाईन असणार. ओके, ही आणि ही, या दोघांना ते 90 डिग्री पहा. अशा त्या ब्ल्यू लाईन्स आहेत ज्या सेंटर म्हणून जातात आणि त्या ब्ल्यू लाईन्सचं कंबाईन इक्वेशन सांगायचं. कंबाईन इक्वेशन कोणाचं सांगायचंय, या ब्ल्यू लाईन्स. क्लिअर? हो सर. हा, तर हे जरा थोडस इमॅजिन झालं, खूप चांगली गोष्ट आहे, नाही झालं तरी जमून जातं ते. मग इथं काय म्हणतो, हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला या लाईन्सचं, आणि ते त्यांना परपेंडिक्युलर आहे, ते नंतरची गोष्ट आहे. तर पहिली गोष्ट, आपल्याला हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इक्वेशन वरून याचे सेपरेट स्लोप काढता येतात. म्हणजे कसे काढता येतील, आपल्याला m1 प्लस m2 ची व्हॅल्यू काढता येते, m1 इंटू m2 ची व्हॅल्यू काढता येते. मागच्या वेळेस एक्सप्लेन केलं होतं मी. m1 प्लस m2 म्हणजे पहिल्या लाईनचा स्लोप आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप यांची प्लसचा फॉर्म्युला असतो -2h/b, आणि m1 पहिल्या लाईनचा स्लोप इंटू दुसऱ्या लाईनचा स्लोप याचा फॉर्म्युला असतो a/b. तर याच्यातनं तुम्हाला ह्या व्हॅल्यू माहिती असतात, म्हणून या दोघांच्या व्हॅल्यू तुम्हाला काढता येतात, सेपरेट लाईनचा स्लोप काढता येतात. सो याने पहा m1 प्लस m2 आणि m इंटू m2 च्या व्हॅल्यू काढल्या या इक्वेशनवरून. हे इक्वेशनचं स्टँडर्ड इक्वेशन काय आहे, ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. जर तुम्ही याला कम्पेअर केलं आपल्या स्टँडर्ड इक्वेशन सोबत, तर तुम्हाला a ची व्हॅल्यू भेटते 3, बरोबर. 2h च्या जागी तुम्हाला भेटतं पहा 2, म्हणजे 2h इज इक्वल टू 2 असेल तर h ची व्हॅल्यू 2/2 म्हणजे h ची व्हॅल्यू भेटते 1. समजलं? आणि y² च्या by² च्या जागी b ची जागी -1 आहे, b ची जागी -1 आहे. सो या सगळ्या व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, a ची व्हॅल्यू आहे, h ची व्हॅल्यू आहे आणि b ची व्हॅल्यू आहे. तुम्ही ह्या 2h/b1 व्हॅल्यू टाकणार, तुम्हाला m1 प्लस m2 म्हणजे त्या इक्वेशनच्या ज्या दोन सेपरेट लाईन्स असतील त्यांच्या स्लोपची ऍडिशन भेटते. समजलं? समजलं का? हो.
हा आणि त्यांचा दोघांचा प्रोडक्ट भेटतो इथं या व्हॅल्यू ए बाय बी टाकलं तर ए म्हणजे काय असतो 3 आणि बी म्हणजे काय असतो -1 सो -3 3 बाय -1 -3 सो हे तुम्हाला दोघांचे ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन भेटलं. आता याच्यामध्ये कसा विषय आहे की रिक्वायर्ड ज्या लाईन्स आहेत त्या परपेंडिक्युलर आहे तुमच्या लाईन्सला, म्हणजे हे आपल्या लाईन्सचे स्लोप आहेत. म्हणजे ह्याच्यात त्या दोन ब्लॅक लाईन काढल्या होत्या पहा मी, आठवते ना, ह्या ब्लॅक लाईन्स त्यांचे स्लोप्स आहेत आणि या ब्लॅक लाईन्सला परपेंडिक्युलर असणाऱ्या त्या लाईन्स आहेत आणि त्या जातात ओरिजिन मधून, म्हणजे ओरिजिन असणार, समजलं. आणि ह्या लाईनचे स्लोप तुमचे आलेत M1, या लाईनचा स्लोप समजा M1 असेल, या लाईनचा स्लोप M2 असेल, बरोबर. तर या लाईनला परपेंडिक्युलर लाईन्स आहेत त्या. आता मी तुम्हाला मागे सांगितलंय परपेंडिक्युलर लाईन्स असल्या की स्लोप कसे काढतात, तर समजा M1 चा जो परपेंडिक्युलर असतो त्याला फक्त काय करायचं, रेसिप्रोकल करायचं आणि साइन चेंज करून टाकायचं, म्हणजे त्याच्या परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप निघतो. कधी शॉर्टकट सांगितला होता ना, आठवतोय का? समजा एक लाईन आहे, ही लाईन आहे, हिचा स्लोप आहे M1, या M1 ची व्हॅल्यू आहे 2, समजा 2. तर तुम्हाला जर मी म्हटलं की या M1 लाईनला एक परपेंडिक्युलर लाईन आहे जे 90 डिग्री मध्ये आहे, जी समजा M2 आहे, त्या स्लोप काय येणार, तर कधी पण काय करायचं, जर हे दोन स्लोप एकमेकाला परपेंडिक्युलर असतील त्या टायमाला हा जो एक स्लोप तुम्हाला माहिती आहे त्याला रेसिप्रोकल करा, 1/2 लिहा आणि त्याची साइन चेंज करून टाका, म्हणजे तुम्हाला M2 ची व्हॅल्यू भेटून जाते. हा लक्षात आलं का लक्षात? हॅलो सर. हा, मग आता त्याचा वापर करायचा. म्हणजे आता या ठिकाणी काय सांगितलं होतं, एक लाईन अशी होती, या दोघांना परपेंडिक्युलर वाल्या लाईन आहेत त्या, म्हणजे या लाईन्सला आणि या लाईन्सला परपेंडिक्युलर, या लाईनचा स्लोप समजा M1 असेल, या लाईनचा स्लोप समजा M2 असेल, तर हे परपेंडिक्युलर जी लाईन गेली तिचा स्लोप काय असणार, मग रेसिप्रोकल ऑफ M1 आणि त्याचं साइन चेंज, रेसिप्रोकल ऑफ M2 आणि त्याचं साइन चेंज, समजलं. हे त्या लाईनचे स्लोप झाले की नाही, समजलं का? हो. हा, आणि एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सर्वात महत्वाची, या ज्या दोन लाईन्स जातात, या दोन लाईनच्या जातात, या कुठं जातात, ओरिजिन मधून जातात. कुठून जातात त्या, ओरिजिन मधून. ओरिजिन मधून जाणार इक्वेशन काय असतं, y = mx. आठवतं का, मी एवढं सांगितलं होतं तुम्हाला, इथं प्लस सी लिहत नाही आपण ओरिजिन वाल्याला. हे लाईनचं इक्वेशन आहे, जनरल बिलकुल स्टँडर्ड इक्वेशन आहे, स्टँडर्ड इक्वेशन असतं. लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन याला म्हणतात आणि जनरल इक्वेशन जे असतं ते हे असतं ax + by + c = 0. हे जनरल इक्वेशन आहे, हे स्टँडर्ड इक्वेशन आहे. म्हणून जात असेल तर हा पुढचा सी लिहत नाही, फक्त y = mx लिहितात. आठवलं हे झालेलं 11th मध्ये, आठवलं का? मग ह्या लाईन्सचं म्हणजे ही जाणारी ही जी लाईन आहे हिचं इक्वेशन असणार, हे च्या जागी आपण काय लिहिणार, -1/M1 आणि याच्या जागी M च्या जागी काय लिहिणार, -1/M2. समजलं का? समजलं का? म्हणजे या ठिकाणी इक्वेशन येईल y = -1/M1 x आणि या लाईनचं इक्वेशन येणार y = -1/M2 x. समजलं? या लाईनचं इक्वेशन, या लाईनचं इक्वेशन, समजलं का? हो सर, कळालं. आणि या दोघांचा आपल्याला पेअर ऑफ स्टेट लाईन इक्वेशन काढायचं होतं, या दोघांचा कंबाईन इक्वेशन, म्हणजे हे इक्वेशन आणि हे इक्वेशन यांचा प्रोडक्ट करायचा, आपल्याला कंबाईन इक्वेशन भेटणार. समजला क्वेश्चन तुम्हाला आता? क्वेश्चन हो सर, कळालं. अजून जर व्यवस्थित सांगायचं झालं तर तुम्हाला इथं क्लिअर करतो का क्वेश्चनला काय करायचं आपल्याला. त्यांनी सांगितलं होतं एक पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इक्वेशन त्यांनी दिलेलं होतं, त्या स्ट्रेट लाईनच्या ज्या दोन लाईन्स येतील, समजा ही आणि ही लाईन्स असेल समजा, ती या दोघांचं ते कंबाईन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इक्वेशन होतं. तर या लाईनचा स्लोप समजा M1 असेल, तर या लाईनचा स्लोप समजा M2 असेल, तर यांना परपेंडिक्युलर म्हणजे याला परपेंडिक्युलर अशी जाणारी, याला परपेंडिक्युलर अशी जाणारी दोन लाईन्स असतील, त्या लाईन्स ओरिजिन मधून जातात, म्हणजे त्या ओरिजिन मध्ये एकमेकाला टच करतात, असा क्वेश्चन होता. तर याचा स्लोप जर M1 असेल तर ही जी लाईन चालली हिचा स्लोप असणार -1/M1. त्याचं कारण आहे की परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप रेसिप्रोकल करून मायनस करायचा, म्हणजे तो त्याचा स्लोप भेटतो. हिचा स्लोप जर M2 असेल त्याचा स्लोप असणार -1/M2 स्लोप असणार, आणि दोघंचे दोघं ओरिजिन मधून जातात. ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन असतं y = mx आणि हिचं पण y = mx येणार. M च्या जागी तुम्ही ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, M च्या जागी तुम्ही ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा,
तुम्हाला हे एक इक्वेशन भेटणार, हे एक इक्वेशन भेटणार, त्या दोघांचा प्रोडक्ट केला तुम्हाला कंबाईन इक्वेशन. समजलं? समजलं? हो सर. जरा किचकट आहे. मग इथं काय केलं पहा, आता हे आपण कन्सेप्ट घेणार, आपण M1 M2 कन्सिडर करणार, हे सगळं करणार. या ठिकाणी आपल्याला M1 प्लस M2 आणि M1 इंटू M2 हे आधी समजत नाही देवासारखं की आपल्याला काढता येईल म्हणून. हे आपल्याला नंतर कुठेतरी लागतं, मग आपण त्याच्या व्हॅल्यू आता याने आधीच काढून ठेवल्या, पण आपल्याला ते डायरेक्ट समजत नाही आधी काढायचं म्हणून. आपण डायरेक्ट इथून एक प्रोसिजर सुरू करतो की ह्याचे स्लोप -1 अपॉन M1 असेल, याचा स्लोप -M2 अपॉन असेल. मग आपलं जे इक्वेशन असतं ते y इज इक्वल टू -1 अपॉन M1 x असणार. दुसरं इक्वेशन y इज इक्वल टू -M1 अपॉन x असणार. ते y इज इक्वल टू mx प्लस c चं. mx वाला ओरिजिन म्हणून जातं म्हणून c घेत नाही आपण ओरिजिन वाल्याला. असं आलं ते. मग आता याला थोडंसं सिम्प्लिफिकेशन केलं त्यांनी. हा M1 इकडे शिफ्ट केला, हा M1 इकडे शिफ्ट केला. मग त्याला असं भेटतंय पाहिजे शिफ्टिंग केल्यानंतर. मग याला थोडंसं स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहिलं. स्टँडर्ड म्हणजे काय, हा x पहिले मग y तिकडे असं, म्हणजे x मायनस हा -x प्लस x झाला इकडे आला तर x प्लस M1 y इज इक्वल टू 0 हे पहिल्या लाईनचं इक्वेशन झालं. आणि -x इकडे आला तर x प्लस M2 y इज इक्वल टू 0 हे दुसऱ्या लाईनचं इक्वेशन झालं. आता या दोघांचं जर कंबाईन इक्वेशन काढायचं, त्यांचं काय करावं लागेल, प्रोडक्ट करावं लागेल. ही टर्म आणि ही टर्म यांचा प्रोडक्ट करायचा. मग इथं खाली दिसतंय पहा तुम्हाला ह्या दोघांचा प्रोडक्ट केला कंबाईन इक्वेशन साठी. समजलं? समजलं का? मग प्रोडक्ट करताना काय टर्म आली, प्रोडक्ट करताना तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रोडक्ट करणार तेव्हा याला बायनॉमियल टू बायनॉमियल मल्टिप्लिकेशन म्हणतात. x इंटू एक्स करायचं, मग x इंटू M2 y करायचं, मग M1 y1 इंटू एक्स करायचं, M1 y इंटू M2 y2 करायचं. मग हे मल्टिप्लिकेशन करणार तुम्ही इथं असं, तुम्हाला ह्या टर्म पाहायला भेटतात पाहिजे सिम्प्लिफिकेशन. काढून दाखवू का, हे का जमेल? करून दाखवू का जमेल? x प्लस M1 y आणि x प्लस M2 y अशा व्हॅल्यू इज इक्वल टू 0. क्रॉस मल्टिप्लाय याला सिम्प्लिफिकेशन करताना x इंटू एक्स करा, त्याचा आन्सर येतो x स्क्वेअर, प्लस x इंटू M2 y करा, त्याचा आन्सर भेटणार तुम्हाला M2 xy. ओके. त्यानंतर प्लस M1 इंटू एक्स करा, त्याचा आन्सर भेटणार तुम्हाला पहा M1 xy, आणि त्यानंतर प्लस M1 y आणि M2 y यांचं प्रोडक्ट करा, त्याचा आन्सर भेटणार मला M1 M2 y चा ब्रॅकेट स्क्वेअर. समजलं? समजलं का? याच्यामध्ये हे x स्क्वेअर प्लस इथनं xy कॉमन निघणार, मध्ये भेटणार तुम्हाला M1 प्लस M2 ब्रॅकेटच्या बाहेर x आणि y कॉमन. ओके. त्यानंतर इथं M1 इंटू M2 आणि हा होल ब्रॅकेट y चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट समजेल, M1 प्लस M2 ची व्हॅल्यू मला काढता येईल, M1 इंटू M2 ची व्हॅल्यू पण मला काढता येईल, कारण मला आपल्या जनरल जे पेअर ऑफ स्टेट लाईनचे इक्वेशन आहे ते माहिती आहे. M1 प्लस M2 ची व्हॅल्यू काय असते, -2h अपॉन a, आणि याची व्हॅल्यू काय असते a बाय b. इक्वेशन म्हणून याची व्हॅल्यू फाइंड करा. समजलं? आता त्यांनी त्या आधीच काढून ठेवले, कारण त्याला माहिती की त्या खाली लागणार होत्या. तुम्हाला ते नंतर समजतं, हे तुम्हाला नंतर समजतं की आपल्याला इथं लागतंय म्हणून त्या काढायच्या. या व्हॅल्यू काढायची, व्हॅल्यू काढायची फॉर्म्युल्यातून, ह्या इक्वेशन मधून ती व्हॅल्यू घेऊन इथं टाकायची. समजलं? म्हणजे भेटेल तर राहू द्यायचं इक्वेशन, कंबाईन इक्वेशन असणार. जमेल? जमेल का? अरे जमेल का? हो नाही काही तर सांगा, आहे की नाही लेक्चर मध्ये कोणी? हॅलो. सो 8 नंबरचा क्वेश्चन पहा. राज, आवाज येतोय का रे? राज, येतोय सर आवाज. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. k ची व्हॅल्यू फाइंड करा. इफ द स्लोप ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय दिस पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इज 4 टाइम्स द स्लोप ऑफ द अदर लाईन. आता कंडिशन पहिले नीट समजून घ्या, त्याच्यानंतर विचार करा. तुम्हाला k ची व्हॅल्यू फाइंड करायची, त्यानंतर k याच्यात मिसिंग टर्म आहे पाहिजे, ते k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. पण याने कंडिशन काय दिली त्याच्याकडे नीट लक्ष द्या. तो म्हणतो
स्लोप ऑफ द वन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय दिस पेअर ऑफ स्ट्रेट. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे. कोणचं इक्वेशन आहे पहा, ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे असं, हा फॉर्मॅट. ओके, सो इज 4 टाइम्स ऑफ द स्लोप ऑफ द अदर लाईन. म्हणजे हे जे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इक्वेशन आहे, याच्या ज्या दोन लाईन्स असतील तिच्यातला एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोप पेक्षा 4 टाइम्स असतो. समजलं का? म्हणजे हे एक लाईन आणि ही एक लाईन असेल समजा, या दोन लाईनचं कंबाईन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इक्वेशन हे आहे दोघांचं मिळून. तर ही लाईनचा स्लोप समजा m1 असेल, ही लाईनचा समजा m2 असेल दोघांचा. तर त्यांनी म्हटलंय की एका लाईनचा स्लोप म्हणजे समजा आपण m1 पकडू, m1 हा 4 टाइम्स असतो कोणापेक्षा, m2 पेक्षा. आलं का लक्षात? हॅलो, समजलं का? हॅलो, समजलं का? अरे झोपले की काय सगळे? परत सांगू? समजलं नाही समजलं काही तर सांगा. नाही समजलं असेल तर परत सांगतो. झोपले की खरंच? हॅलो, अरे आवाज येतोय का? प्रतीक्षा आवाज येतोय का? अनुराग, जागीत ना सगळे? हॅलो, अरे जागी आहेत की नाही? का मलाच आवाज येत नाहीये? प्रतीक्षा, माधवी, राज, साहिल, सिद्धेश कुठे आहे? हॅलो हॅलो, हा सर. अरे आवाज येतोय का नाही? हो सर, येतोय. मग बाकीचे झोपले की काय सर्व? सिद्धेश कुठे आहे तू? प्रतीक्षा, माधवी, अनुराग, मला प्रत्येकाने आवाज ऐकवा बरं. हॅलो सर. अच्छा, आहे का? हा. हो. बाकीचे भारी पेत्र पकडला या पोरांनी. मस्त घेतात, साऊंड ऑफ करून चालले जातात. वा रे वा, जाऊ द्या, तुमच्याच आयुष्याची बरबादी आहे, मला काय. तर हे पहा, तर विषय असा आहे बाळांनो इथं की ह्या दोन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या एका लाईनचा स्लोप समजा m1 असेल, दुसऱ्या लाईनचा स्लोप समजा m2 असेल, तर पहिल्या लाईनचा एका लाईनचा स्लोप हा 4 टाइम्स ऑफ दी दुसऱ्या लाईनचा स्लोप असतो असं त्याने म्हटलेलं आहे इथं. सो या म्हटलेल्या कंडिशन मध्ये तुम्ही घेणार आणि तुम्ही म्हणणार की आता जर आपण समजा पहिल्या लाईनचा स्लोप m1 कन्सिडर केलाय, दुसऱ्या लाईनचा स्लोप समजा m2 कन्सिडर केलाय, तर पहिल्या लाईनचा स्लोप m1 हा 4 टाइम्स ऑफ दी m2 असला पाहिजे. आपण आपल्याला ऑक्झिलरी, आपल्याला हे जे जनरल इक्वेशन माहिती आहे याच्यावरून दोन स्लोपचा ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन आपल्याला काढता येते. जर आपल्याला m1 प्लस m2 जर काढायचं असेल तर आपल्याला 2 मायनस 2h अपॉन b करता येतं. आणि जर आपल्याला m1 इंटू m2 ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला a बाय b करता येतं. आता a, b आणि h याच्या व्हॅल्यू तुम्हाला या इक्वेशनवरून भेटून जातात. a ची व्हॅल्यू पण भेटते, h ची व्हॅल्यू पण भेटते आणि b ची व्हॅल्यू पण भेटते. त्या व्हॅल्यू इथं घ्या आणि याच्यात टाका, पण तरी तुम्हाला आन्सर भेटत नाही. तुम्हाला दोनही इक्वेशन सॉल्व्ह करावे लागतील. दॅट टाइम यू विल गेट आन्सर. सो हिअर जर तुम्ही याला स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर केलं तर तुमचं स्टँडर्ड इक्वेशन असतं ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. आफ्टर कम्पेअरिंग a ची व्हॅल्यू तुमची 4 असते, a इज इक्वल टू 4 जातं. k ची व्हॅल्यू तुमची 2h होऊन जाते, सो 2h इक्वल टू k. सो h ची व्हॅल्यू येते k बाय 2. समजलं? आणि b ची व्हॅल्यू येते 1, सो b ची व्हॅल्यू येते 1. सो a ची व्हॅल्यू 4, b ची व्हॅल्यू 1, h ची व्हॅल्यू k बाय 2. त्या व्हॅल्यू घ्या आणि प्लसच्या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करा. ते फॉर्म्युला येणार m1 प्लस m2 चा फॉर्म्युला असतो -2h अपॉन b.
सो याच्यामध्ये टाका व्हॅल्यू -2, h ची व्हॅल्यू होती k/2 डिवायडेड बाय b ची व्हॅल्यू होती 1. सो तुम्हाला आन्सर काय भेटतं, हा 2 2 गेट कॅन्सल, सो आन्सर भेटलं -k. सो m1 प्लस m2 ची व्हॅल्यू -k भेटली तुम्हाला. ओके, आता m1 प्लस m2 ची व्हॅल्यू तुम्हाला -k भेटलेली आहे. आणि एकीकडे तुम्हाला माहिती आहे की m1 हा 4 टाइम्स ऑफ दी m2 असतो. ती व्हॅल्यू घ्या आणि सबस्टिट्यूट करा. सो तुम्हाला काय भेटेल, 4 टाइम्स ऑफ दी m2 प्लस m2 इज इक्वल टू -k. बरोबर. सो 4 टाइम्स ऑफ दी m2 प्लस m2 हे झालं 5 टाइम्स ऑफ दी m2 इज इक्वल टू -k. सो ही एक कंडिशन तुम्हाला इथं भेटली, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. आलं लक्षात? इथपर्यंत आलं लक्षात? हो. जर इक्वेशन मध्ये 2 अननोन असतील त्याला सॉल्व्ह करता येत नाही, म्हणून या कंडिशनला इथं थांबवून टाकलं. आता जसं ऍडिशनचा वापर करून आपल्याला एक फायदा झाला, तसं मल्टिप्लिकेशनचा वापर करून दुसरा फायदा होईल. m1 इंटू m2 याचा फॉर्म्युला असतो a/b. याचा वापर करून आपल्याला दुसरं इक्वेशन भेटणार. m1 इंटू m2 चा वापर करून a/b असतो. a ची व्हॅल्यू असते 4, b ची व्हॅल्यू असते 1. सो तुम्हाला याचा आन्सर भेटणार 4/1. m1 इंटू m2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, ती असते 4 टाइम्स ऑफ दी m2. बरोबर. सो इथं घ्या आणि सबस्टिट्यूट करा. सो 4 टाइम्स ऑफ दी m2 इंटू m2 इज इक्वल टू 4. सो 4 टाइम्स ऑफ दी m2 इंटू m2, त्याचा आन्सर झाला 4 m2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 4. सो हिअर हा 4 आणि हा 4 कॅन्सल होऊन जाईल. सो m2 ची व्हॅल्यू तुम्हाला 1 भेटेल. m2 स्क्वेअर ची व्हॅल्यू. मग m2 स्क्वेअर ची व्हॅल्यू जर 1 असेल तर m2 चं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड करावं लागेल. सो m2 ची व्हॅल्यू तुम्हाला +-1 भेटणार. समजलं? हो सर, कळालं. आणि मग ते घ्या आणि पहिल्या इक्वेशन मध्ये टाका. तुमचं जे फर्स्ट इक्वेशन आलं होतं ते फर्स्ट इक्वेशन काय होतं, 5m2 इज इक्वल टू k -k असं काहीतरी होतं ना. हो सर. त्याच्यामध्ये m2 ची व्हॅल्यू प्लस, एकदा प्लस टाका एकदा मायनस टाका, दोघं व्हॅल्यू टाकावे लागतील. एकदा प्लस टाकायची एकदा मायनस टाकायची, किंवा m2 ची व्हॅल्यू टाकून द्यायची याच्यामध्ये. तर किंवा डायरेक्ट m स्क्वेअर ची व्हॅल्यू +1 जरी घेतली तरी चालेल. म्हणजे याला m स्क्वेअर करून घ्या, म्हणजे टेकिंग स्क्वेअर साइड करून घ्या, म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू भेटून जाईल. तर याचा काय येतं 25 हा m2 चा स्क्वेअर आणि जो हा -k चा स्क्वेअर k स्क्वेअर होऊन जातो. सो याला तुम्ही सिम्प्लिफाय करा, शेवटी ते प्लस मायनस यायची ती येणारच. m2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती, ती 1. सो 25 इंटू 1 इज इक्वल टू k स्क्वेअर. सो 25 इज इक्वल टू k स्क्वेअर. सो k ची व्हॅल्यू तुम्हाला भेटणार 5 प्लस किंवा मायनस. समजलं? 25 चं स्क्वेअर रूट +-5 असते. समजेल? हो सर. अशा टाईपचा एक्सरसाइज 4.1 तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटेल. फर्स्ट इक्वेशन मध्ये खूप सोपं आहे. 2 सेपरेट इक्वेशन दिलेले आहेत, त्यांना कंबाईन करायचे. मल्टिप्लाय करून टाका इक्वेशनला, कंबाईन म्हणजे एक पॉईंट दिलाय, पॅरलल टू कोऑर्डिनेट ऍक्सिस सांगितलंय. पॅरलल कोऑर्डिनेट ऍक्सिसच्या कंडिशन आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत वरती. सो त्याचा वापर करून हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. खालचा पण क्वेश्चन जमेल आरामात, काही प्रश्न झाला नाही. जे सेकंड क्वेश्चन आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला त्याचे फॅक्टरायझेशन करायचे आहे. फॅक्टरायझेशन मध्ये एक कोसेक आणि याचे क्वेश्चन तुम्हाला घेतो मी. तुम्हाला एक्सरसाइज मध्ये कोसेक टॅनचा क्वेश्चन मी इथे घेणार, सांगतो. फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ द पेन ऑफ लाईन ओरिजिन. जाऊ दे, सगळं सांगतो थोडंसं शॉर्ट मध्ये, जे वाटतं कठीण ते. तुम्हाला या क्वेश्चन पर्यंत काही कठीण जाणार नाहीये. इथून थोडंसं कठीण वाटू शकतं. या सेगमेंट मध्ये कठीण वाटेल तुम्हाला, इथं टॅन वगैरे कोसेकच्या सेगमेंट मध्ये. सो हा जो सेगमेंट आहे याच्यामध्ये सुरुवातीला सोपं जाणार ते, त्या कोसेक वगैरेच्या पार्ट मध्ये सांगतो. हे स्क्वेअर रूट वगैरे काय, स्क्वेअर रूट वगैरेचं पण सोपं असतं. याच्याशी फॅक्टर पाडायचे. पहिले ते यात पहिल्या टर्मनी आणि थर्ड टर्मनी मल्टिप्लाय करून घ्यायचं. या टर्मनी या टर्मला मल्टिप्लाय करून घ्यायचं असतं. मल्टिप्लिकेशन मध्ये काय भेटेल तुम्हाला, 3 हा भेटणार 9 आणि हा x² आणि हा y², म्हणजे 9x² y² आहे. त्याचे असे फॅक्टर पाडायचे ज्याचा आन्सर आला पाहिजे 2√3.
आता 9x² y² कसे फॅक्टर पाडायचा चान्स राहिला पाहिजे 2√3 कसे फॅक्टर पडतील ते. तर त्याचे फॅक्टर पाडण्यासाठी थोडासा विचार करावा लागेल. 2√3 म्हणजे 2 टाइम्स √3 आलं पाहिजे. 2 टाइम्स √3 कसं येणार? तर याला तुम्ही थोडंसं नीट फॅक्टराइज करा पहा. 3√3 हा एक फॅक्टर आणि एकदा √3 हा फॅक्टर. जर का तुम्ही याला मल्टिप्लाय केलं तर काय भेटतंय पहा. याला जर मल्टिप्लिकेशन केलं √3 हा 3 होऊन जाईल आणि हा बाहेरचा 3 त्याचा आन्सर येऊन जाईल 9. समजलं? सो यांचा प्रोडक्ट होतो 9 आणि या दोघांची मायनस केली आपल्याला भेटतो 2√3. 3√3 मधनं √3 मायनस केला 2√3 भेटणार. समजलं का? समजलं का? समजलं का? समजलं का नाही? परत परत सांगायची गरज असेल तर सांगा, सांगतो. मला नाही वाटत की 10वी पर्यंत झाले. एक कॉस वगैरेचं सांगतो. आता एक कॉस वगैरेला पहा, इथं थोडं वेळ वाटतो तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मध्ये. या ठिकाणी काय करावं लागेल माहिती का तुम्हाला? पहिले तर तुम्ही थोडसे याला रिअरेंज करून घ्या. y² ची टर्म याने अगोदर आणली कारण त्याला डायरेक्टली सॉल्व्ह करता येत नाही. तुम्हाला थोडंसं रिअरेंज करून ट्रिग्नोमेट्रीचा वापर करून काढावा लागतो. ओके. ट्रिग्नोमेट्रीचा क्वेश्चन या चॅप्टर मध्ये होण्याचे चान्सेस नेग्लिजिबल असतात. सो जास्त अभ्यासाचा नाही केला तरी चालेल. या चॅप्टर मध्ये ट्रिग्नोमेट्रीचा विचार करायची गरज नाही पडत तेवढी. सो पहिले तुम्ही काय करा, याने थोडंसं रिअरेंज केलं. याला वायच्या टर्मला इकडे लिहिलं, एक्सच्या टर्मला इकडे लिहिलं सोयीसाठी पुढे. तुम्ही एक्सला आधी राहू शकता. मग तो काय करतो, x² ने याला डिवाइड करतो. आता तुम्ही जर ह्या एक्सला आधी ठेवलंय आणि वायला नंतर ठेवलंय, तुम्ही y² ने डिवाइड करा. तुम्ही दोघांपैकी कोणी पण एकाने डिवाइड करू शकता. सो याने x² ने डिवाइड केलंय. नोट दी स्टेप आहे. नोट दी स्टेप म्हणजे काय, आपल्याला क्वेश्चन पाठच करून घ्यावे लागतात, ते बदलत नाही कधीच. ते का बदलणार नाही? कारण हे फॉर्म्युल्याची अरेंजमेंट असते. हे फॉर्म्युला ऍडजस्ट केलेले असतात. ऍडजस्ट केलेले फॉर्म्युले कधीच बदलत नसतं. त्याचे क्वेश्चन सुद्धा बदलत नाही. जस्ट तसे क्वेश्चन असतात. सो ऍडजस्टमेंट म्हटली म्हणजे फॉर्म्युला क्वेश्चनचा तसा पडणार. हा क्वेश्चन जर पडला पेपरमध्ये तर चेंज होऊन पडत नाही. मग याच्यामध्ये x² ने डिवाइड करतो तो. x² ने याच्या खाली x² येणार, याच्या खाली x² येणार, याच्या खाली x² येणार आणि याच्या खाली पण x². 0/x² 0च राहील. पण या ठिकाणी फरक पडतो बा. y²/x², याला कम्प्लीट y/x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर लिहितो. या ठिकाणी खाली जो x² आला होता तो वरचा x आणि एक खालचा x कॅन्सल होतो आणि एक x उरतो. म्हणजे इथे पहा, 2 कोसेक अल्फा इंटू x आणि y होतं. खाली तुम्ही काय केलं होतं, एक x² आणला होता. हा स्क्वेअर आणि हा एक वरचा x कॅन्सल, हा y आणि x उरला, त्याला एका खाली एक लिहिला. समजलं? समजलं का? पुढे पहा, हा जो x² होता, x² च्या खाली x² ने डिवाइड केलं तर आन्सर भेटणार आपल्याला 1 म्हणून हा 1 इथं आला. ओके. आणि 0 जो होता, 0 डिवाइड बाय जर तुम्ही x² केला तर आन्सर 0च भेटेल. न्यूमरेटर 0 म्हणजे सगळं 0. तर हा इथं 0 झालाय. असे तुम्हाला या टर्म्स इथं पाहायला भेटतात. आता याचं थोडंसं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल इथं. हे y² y/x होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2xy 2 अल्फा y/x प्लस 1 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झाले पाहिजे. तुम्ही 10th मध्ये अशा टाइपचे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलेले. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला या टर्मला आपण काहीतरी एक वेगळा व्हेरिएबल कन्सिडर करून घेतो. जसं की आता मी अझ्युम करतो y/x ला मी काय म्हणतो m. y/x ला मी काय अझ्युम करणार, m अझ्युम करून घेणार. सो मी या ठिकाणी सबस्टिट्यूट करेल. मग मला काय इक्वेशन भेटतं पहा, m² प्लस 2 कोसेक अल्फा प्लस 1 इज इक्वल टू 0. हे बेसिक इक्वेशन वाटते की नाही? आता समजलं का? असं सॉल्व्ह केलंय तुम्ही 10th पर्यंत. m आणि n कन्सिडर करायचं मला आणि पुढे जायचे. हो सर. हा, आता याला सिम्प्लिफाय करा. आता हे निघत नाही तुमच्याने, याचे फॅक्टर नाही पडत आहे कोसेक बिसेक मध्ये. याला फॉर्म्युला वापरावी लागेल कोणची, तुमच्या क्वाड्रॅटिक फॉर्म्युलाची. क्वाड्रॅटिक फॉर्म्युला मेथड वापरा. क्वाड्रॅटिक फॉर्म्युलाचा फॉर्म्युला काय असतो, तर तुमचा तो फॉर्म्युला असतो पहा, x मध्ये इक्वेशन असेल तर x, आपल्या इथे m मध्ये इक्वेशन आहे m इज इक्वल टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a. हा तुमच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला घ्या आणि इथं टाका. या इक्वेशन मध्ये जर तुम्ही कम्पेअर केलं तर हा तुमचा m आहे, आपण तुमचा mच आहे. आणि जर तुम्ही abc च्या व्हॅल्यू फाइंड केल्या तर इथं ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 असं स्टँडर्ड इक्वेशन असतं. असं पहा, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हे स्टँडर्ड इक्वेशन असतं मॅथ्सचं. a च्या ठिकाणी इथं कोण
म्हणजे इथं 1 आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू 1 टाकायची. b च्या ठिकाणी इथं 2 कोसेक ऑफ अल्फा आहे, म्हणून b ची व्हॅल्यू 2 कोसेक ऑफ अल्फा टाकायची आणि c च्या ठिकाणी इथं 1 आहे, सो c ची व्हॅल्यू काय टाकायची 1. समजलं? हो सर कळालं. आता ह्या व्हॅल्यू घ्या आणि त्या फॉर्म्युलामध्ये टाका. कोणता फॉर्म्युला? हा, तर मायनस आहे पहा, मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर. हे पहा, हा बी होता त्याचा स्क्वेअर मायनस 4ac. समजलं? हा a म्हणजे 1 होता, c म्हणजे पण 1 होता आणि डिवायडेड बाय हा 2 आणि a. क्लिअर? क्लिअर? हो सर. हा, मग आता थोडंसं सिम्प्लिफिकेशन करा. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल पाहिजे, तुम्हाला या टर्म होत भेटेल. ही पहिली टर्म तर ॲज इट इज राहील, हे प्लस मायनस वगैरे राहील. या ठिकाणी थोडं पास करा. 4 याच्यात पण येणार, 4 याच्यात पण येणार, 4 कॉमन काढा. 4 जर तुम्ही कॉमन काढला तर तुम्हाला असं भेटेल पहा, 4 स्क्वेअर रूट मध्ये कॉमन भेटणार आणि इकडे भेटणार कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1. बरोबर? हा 4 जेव्हा स्क्वेअर रूटच्या बाहेर निघेल तेव्हा तो 2 होऊन जाईल. आलं लक्षात? कळालं सर. मग हा कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 हा फॉर्म्युला आहे कशाचा? कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1. आयडेंटिटी आठवा, 1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर असतं. आयडेंटिटी आठवा. ते तुम्हाला 3 आयडेंटिटी शिकवल्या होत्या. हेक्सागॉन, हेक्सागॉन आठवा. त्या ठिकाणी सुपर हेक्सागॉन आठवा पहा तुमचा. सुपर हेक्सागॉनची आयडेंटिटी होती, अशी गोष्ट होती पहा, इथं 1 होता, या ठिकाणी कॉट असायचा आणि या ठिकाणी कोसेक असायचा. तर तुम्हाला मी आयडेंटिटी शिकवली असेल, ती अशी असेल पहा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा असतो. आणि मग आपल्याला आता कोणची टर्म पाहिजे इथं? 1 मायनस कोसेक स्क्वेअर थिटा पाहिजे, म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा मायनस हा 1 इकडे घेऊन जा, तुम्हाला फॉर्म्युला भेटेल पहा, कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. आठवलं? आठवलं का? मग हे कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1च्या जागी कॉट स्क्वेअर थिटा टाकायचं, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1च्या जागी कॉट स्क्वेअर थिटा टाकायचं. इथं दिसतंय बघ तुम्हाला आलेलं. आणि या ठिकाणी जे सेपरेशन झालंय ते असं झालंय. मग हे पहा, हा 2 आणि हा 2 पहिले कॉमन काढून घ्या. सो मायनस हा 2 पहिले कॉमन निघेल, 2 ला कॉमन काढा. 2 कॉमन काढला आपण, इन ब्रॅकेट मायनस कोसेक अल्फा प्लस मायनस इथं डायरेक्ट कॉट ऑफ थिटा येईल. मग आता कॉट ऑफ अल्फा येईल, कारण या एंटिटीचं कॉट स्क्वेअर येतं आणि कॉट स्क्वेअरचं ते स्क्वेअर रूट येतं. समजलं? हो सर. आणि हा खालचा पहा 2, हा 2 गेट कॅन्सल होऊन जाईल. सो मायनस कोसेक अल्फा प्लस मायनस हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, सो इथं भेटणार फक्त कॉट ऑफ अल्फा. हे टर्म तुम्हाला इथं पाहायला भेटतो. हो सर. आता तुम्ही हे यमचा आन्सर आला होता. यम तुम्ही कशाला म्हटलं होतं? वाय बाय एक्स ला तुम्ही यम म्हटलं होतं, बरोबर? त्याची व्हॅल्यू तुम्हाला टाकावी लागेल. मग तुम्ही यम ला वाय बाय एक्स म्हटलं होतं, तर वाय बाय एक्स ची व्हॅल्यू कॉट ऑफ अल्फा मायनस कोसेक ऑफ अल्फा. एकदा मायनस घेतलं तर एकदा प्लस पण घेतलं, वाय अपॉन एक्स इक्वल टू, कारण इथं प्लस मायनस आहे ना, तर मायनस म्हणजे मायनस कोसेक ऑफ अल्फा आणि मायनस कॉट ऑफ अल्फा. समजलं? एकदा प्लस एकदा मायनस, दोघं व्हॅल्यू कन्सिडर करायला लागतात. या तुमच्या यमच्या व्हॅल्यू. आता विषय असा आहे की हा प्रश्न इथं थांबत नाही. या क्वेश्चनला तुम्हाला त्यांनी विचारलं काय होतं? सेपरेट इक्वेशन का? सेपरेट इक्वेशन विचारलं होतं. सो याला थोडंसं रिअरेंज करा, एक्स ला तिकडे शिफ्ट करा, एक्स ला तिकडे शिफ्ट करा, म्हणजे तुम्हाला अशी इक्वेशन खाली भेटतील बघा, सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स. ओके, असं लिहिलं तरी चालेल, याला चांगलं व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये लिहिलं तरी चालेल. हा एक्स इकडे मल्टिप्लाय करा, म्हणजे पास वाय इज इक्वल टू एक्स इन ब्रॅकेट कॉट ऑफ अल्फा मायनस कोसेक ऑफ अल्फा असे भेटेल. आणि तुम्ही काय करणार, मग हा एक्स एक्स याच्यामध्ये घुसवून टाका आणि मग हा वाय मायनस करून टाका, किंवा तुम्ही असं राहू दिलं डायरेक्ट मायनस लिहिलं तरी चालेल. म्हणजे असं का, एक्स इन ब्रॅकेट कॉट ऑफ अल्फा मायनस कोसेक ऑफ अल्फा आणि मायनस ऑफ वाय इज इक्वल टू 0. ओके, पहिलं इक्वेशन. आणि यानंतर हा एक्स इकडे मल्टिप्लाय करा, हे मायनस करा, दुसरं इक्वेशन. समजलं?
इथं हो असं सर पाहायला कळालं. भेटेल सेपरेट इक्वेशन. याला पण तसंच करायचं आहे खालच्याला सेम, ते खालचं जे होतं ते जमतील मग हे क्वेश्चन तुम्हाला अशा टाईप. हो सर सोपं आहे. थोडंसं लॉजिक आहे, तुम्ही क्वेश्चन आन्सर जर पाहिलं तर तुम्हाला लॉजिक बिल्ड होऊन जाईल तुमचं की आपल्याला फर्स्ट एक्सरसाइज करायचं काय. मी तुम्हाला पीडीएफ पण टाकलेली ही, हे पीडीएफ त्याच्यासाठीच टाकलेली आहे की तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे पटापट आपल्याला करायचं काय. आता या ठिकाणी प्रॅक्टिस करायची चॅप्टरची, खूप जास्त प्रॅक्टिस लागते या चॅप्टर. The sum of the slope of the line represented by x square plus axy minus 3y square is twice their product. आता हे मागच्या क्वेश्चन सारखंच येते. याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. एक पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इक्वेशन आपल्याला देऊन ठेवलंय. ओके, आणि त्याने काय सांगितलंय सम ऑफ द स्लोप ऑफ द लाईन्स म्हणजे काय m1 आणि m2 यांचा स्लोप ची सम काय असते ट्वाइस देअर प्रोडक्ट म्हणजे 2 टाइम्स ऑफ दी m1 इंटू m2 एवढी असते. समजलं का? समजले कंडिशन? हो सर. m1 प्लस m2 चा फॉर्म्युला घ्या, -2h अपॉन b तो टाका. हा टॉइस ऑफ m1 इंटू m2 चा फॉर्म्युला असतो a बाय b. h b a आणि b याच्या व्हॅल्यू तुम्हाला या इक्वेशन मध्ये भेटतील. याच्यातनं तुमच्या h च्या फॉर्म्युल्यामध्ये हा k येऊन जाईल, या फॉर्म्युल्यामध्ये तो k येऊन जाईल आणि तो k तुम्हाला भेटून जाईल इक्वेट केल्यावर. समजलं? हो सर. सोपं आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन सोपे असतात. आता इथे कोइन्साइडची केस आहे कंडिशन. कंडिशन काढा म्हटलं म्हणजे काय करायचं, ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकून द्यायची आमच्या. समजलं का? आता कसं टाकणार, तर हे जे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इक्वेशन आहे हे इक्वेशन याचं जर आपल्याला कंडिशन काढायची असेल कोइन्साइड होण्याची तर आपण ऑक्झिलरी इक्वेशन काढणार bm² प्लस 2m प्लस a इज इक्वल टू 0 हे आपल्याला काढायचं असेल. याच्यामध्ये आपल्याला एकच व्हॅल्यू पाहिजे ती म्हणजे m ची व्हॅल्यू कशी भेटणार आपल्याला, त्याने सांगून ठेवलंय हे जे ऑक्झिलरी इक्वेशन आहे याच्या एका लाईन वरती ही लाईन कोइन्साइड होते. ही लाईन जर कोइन्साइड होते तर हिचा स्लोप आणि या लाईन या इक्वेशनच्या एका लाईनचा स्लोप इक्वल असला पाहिजे, कारण एकमेकावर होतात त्या. या लाईनचा स्लोप कसा काढायला शिकवलं मी, -a बाय b करायचं. -a म्हणजे -4/5 करायचं. हा स्लोप आहे पहिल्या लाईनचा, या लाईनचा स्लोप, आणि ही या ऑक्झिलरी इक्वेशनचा पण हा स्लोप असला पाहिजे कारण ते कोइन्साइड होते. ही m ची व्हॅल्यू घ्यायची नाही टाकायची पण झालं. लक्षात? हो सर कळालं. सर्व पॅटर्न तुमचे घेतलेले आहेत जवळपास. ते दिसायला फक्त हार्ड दिसतं तसं काही नाही त्याच्यावर. थोडंसं डोकं लावा, सोपं आहे. हा लास्टचा क्वेश्चन थोडा स्मार्ट क्वेश्चन आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये अँगल 60 डिग्रीचे असतात वगैरे, हे आपल्याला थोडंसं लॉजिक आपलं माहिती पाहिजे. ओके, प्रत्येक हा 60 डिग्री असतो इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये, त्याच्यावरून हा काढलेला क्वेश्चन. आता हा क्वेश्चन आपण नंतरच पाहू, वेळ लागेल त्याला लास्टचा, आणि मग सेकंड एक्सरसाइज कडे आपण शिफ्ट होऊ. बस एवढंच. ओके, समजतंय का वरनं चाललं? समजतंय सर. थांबू आपण.